आयोगाच्या मतदार याद्या गायब। गांधींनंतर आव्हाडांनी आयोगाला घेरलं। मतचोरी सिद्ध झाल्याचा आव्हाडांचा दावा। आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। राहुल गांधींनी कर्नाटकच्या महादेवपुरात 1,250,000 बोगस मतदार पुराव्यासह उघड केले आणि देशातील नागरिक अलर्ट झाले। गांधींच्या आरोपानंतर नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर बोगस मतदारांचा शोध घेतला। त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेशच्या मतदार याद्या वेबसाईटवरून गायब असल्याचा आरोप केलाय। चोरी लपवण्यासाठी आयोगाची धावपळ सुरू। गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लोकांच्या उत्सुकतेत वाढ। आयोगाकडून महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशच्या मतदार याद्या वेबसाईटवरून गायब। सध्या वेबसाईट पर्यंत पोहोचता येत नाही। चोरानं चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध। चोरी सिद्ध झाल्यानं चोरानं लपवाछपवी केली तरी काय फरक पडतो? एवढंच नाही तर चोर के दाढी में तिनका असं म्हणत आव्हाडांनी निवडणूक आयोगाला डिवचलंय। आणि शोधलं काय? मुंब्रा 72, मुंब्रा 156 हे बघा, हे शोधतात लोक, म्हणजे माझ्याकडे शोधतात कळवा आणि मुंब्रा। कळव्यातल्या लोकांनी हे पाठवलं आणि सगळं ऑन रेकॉर्ड पाठवलं। म्हणजे असं काय म्हणजे लप्पाछप्पी काय नाही। आता त्यांनाही एवढं काय करायची गरज होती पळापळी? चोर के दाढी में तिनका। दुसरीकडे निवडणूक आयोगानं मात्र महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईट बंद नाहीत असं स्पष्टीकरण दिलंय। तर जितेंद्र आव्हाडांनी एक यादी ट्विट करत एकाच व्यक्तीचे 42 मुलं कसे असा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे निवडणूक आयोगाची आता आणखीनच कोंडी झाली आहे। त्यामुळे आव्हाडांच्या आरोपांवर निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देणार आणि वेबसाईटवर सहजरित्या मतदार यादी मिळावी अशी व्यवस्था केली जाणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.